जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गले बलम विलंबिताम भुजंग तुंग मालिका. तिसऱ्या डोळ्याचा उल्लेख केला नाही तर ते अपूर्ण राहील. कारण भोलेनाथ जरी म्हटलं तरी तो तिसरा डोळा आणि मग तो अग्नी याचाही आपण कुठेतरी कथांमध्ये उल्लेख वाचलेला असतो आणि मग त्याची भीती वाटते. शिवांना जेव्हा आपण पाहतो ते आदियोगी आहेत. हो. तर 5 मिनिटांमध्ये आपलं डोकं शांत होऊ शकेल असा कुठला श्लोक आहे का किंवा अशी टेक्निक आहे का? यंदाची महाशिवरात्री हो. कोणत्या शुभमुहूर्तामध्ये साजरी करायची आहे? तर शिवरात्र जी आहे ना ती दर महिन्याला येते. हिंदू पंचांगाप्रमाणे की प्रत्येकाचं वेगवेगळं कुलदैवत असलं तरी महाराष्ट्राचं कुलदैवत आपली सोन्याची जेजुरी. नंदीच्या कानात आपण काहीतरी विश मागतो किंवा सांगतो की हो. महादेवापर्यंत पोहोचेल. तर हे खरं आहे का? ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र, तर हा गुरुमंत्र घेतल्यावरच पठन करू शकतो की एरवी पण आपण म्हणू शकतो? मंत्रामध्ये आपण मंत्र असतात हो. वेगवेगळ्या प्रकारचे, हो. पण नामजप नेमकं काय आहे? माझ्याकडे आता महादेवांना वाहायला काहीच नाही, जसं की फूल नाही, दूध हो. नाही, काही. हो. तरी मी महादेवांना एका गोष्टीने कसं प्रसन्न करू शकते?